तर इथे ना मी आलू बुखारचं झाड लावते, जे की बीपासून माझ्याहीपेक्षा मोठं झालेलं कुंडीमध्ये. तर त्याच्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता बघा. आणि ह्या व्हिडिओमध्ये ना काही गमतीशीर असे आमचे संवाद आहेत, ते पण तुम्हाला ऐकायला भेटतील. त्याच्यामुळं पूर्ण व्हिडिओ स्किप न करता बघा. चला तर मग आता व्हिडिओला सुरुवात करूया. विदू पण शिकला, विदू पण शिकला मोबाईलमध्ये बघायला. विदू हां आता कुठे नाही गेली. माझ्या वेळा मला बाळ माझ्या खूप मोठा झाड आहे. हा 2 वर्ष तर इथे 2-3 झाडं घेतलेली, पण गाडीमध्ये बघा अशी पूर्ण गाडी झाडांच्या जशी काही भरलेली. अगदी गुलाबाचं एक झाड होतं आणि एक आलू बुखारचं, तर जे की ते माझ्यापेक्षा मोठं झालेलं. आणि ते नेमकी रस्त्यामध्ये ना ट्रॅफिक लागलेली, कारण आदिवासी दिन होता, त्याच्यामुळे त्यांची रॅली वगैरे अशी निघालेली. टाळता नृत्य आदिवासी दिन आहे ना, त्याच्यामुळे तर त्याला जातील पंचायत समितीला. तिथे पण डान्स करते. हां, त्यांना डान्स असतो ना फेवरेट. पूर्ण तालुक्याचे लोक येतील. तर इथे आम्हाला निघताना खूपच वेळ लागला, जवळजवळ अर्धा ते पाऊण तास लागला. म्हणजे आम्ही पूर्ण अगदीच 5 मिनिटाचं 2 मिनिटाचंच अंतर होतं, तर तिथे एवढा आम्हाला पाऊण तास जवळ लागलेला. आणि पूर्ण रोडवर त्यांची मिरवणूक निघाली, कारण पूर्ण तालुक्यातील ते ही लोक येतात. आणि मस्त मोठीने पण छान अशा तयारी केलेल्या आणि डान्स वगैरे तशा करत होत्या. त्यांचं ते नृत्य असतं ना, ते करत होते. पोलीस बंदोबस्त वगैरे भरपूर होता आणि पोलीसही छानपैकी असे सहकार्य वगैरे असे करत होते. आणि अशा प्रकारे त्यांच्या सगळ्यांचे डान्स असे चालले ते रॅलीमध्ये. पण मात्र वाहतुकांची मात्र खूपच कोंडी झालेली. अशा प्रकारे आमचा प्रवास. तर आता आम्ही चाललेले लेनाडला ते झाड लावायला, कारण तिथे मी लावलेले 2-3 जसे 2-3 नाही, भरपूर अशी झाडं लावलेली आहेत. आणि तिथे आले स्टारफ्रूटला फळं आलेत. पहिल्या दिवस त्याला 3 फळं आलेत, आईचा फोन आले, त्याच्यामुळे ते तिकडे चाललेले बघायला, फळं पण बघायला. आणि ते आता लोकांचं झाडंही लावेल, त्याच्यासाठी मी चाललेले माझ्या माहेरी. त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे बघा. आणि जर तुम्हाला व्हिडिओ जर आवडला तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करा. फटाके लावते. अरे गाड्या तर लावते ना बायला, मग फटाके लावा ना तुमच्या. नशीब पाऊस नाहीये. पाऊस असतो ना तर अजूनच त्यांचा गोंधळ. आणि आज थोडी पावसाने जरा उघड दिलेली, म्हणजे पाऊस पडत नव्हता, त्याच्यामुळे वातावरण छान झालेलं, ऊनही पडलेलं. त्याच्यामुळे मस्त असे झाडं वगैरे अशी मस्त चमकत होते. आणि बघा इथं मी रोजचाच माझा हा प्रवास असतो, पण आज रोज बसने जाते, पण आज चाललेली गाडीत नाही. त्याच्यामुळे बघा ही नदी, ही भास्ता नदी आहे. पाणी जर सोडलं ना धरणात ना, तिला खूप पाणी असतं. आणि नाही तेव्हा अगदीच कमी पाणी असतं, म्हणजे तेव्हा खडक पण असे दिसतात. तर असा आमचा हा प्रवास. आणि वातावरण पण छानच होतं, निसर्ग पण मस्तच होता. इथे ते मशनरी वगैरे असे विकायला बसलेले लोक. आणि ही म्हणजे झाडं तर बघू शकता की ते मस्त मस्त अशी झाडं आहेत. खूपच असं मस्त वाटलेलं, कारण आज मी त्या बुखाचं झाड लावणार होते. मागे पण मी 5-6 झाडं नेलेली, पण ती काही जगली नाही, कारण कधीतरीच माझी फेरी होते आणि मग पप्पांना वगैरे पाणी मारायला जमत नाही, त्याच्यामुळे ती झाडं मरून गेली. आता हे एवढं मोठं झाड केलं, मला आलं ते काही जगू दे. आणि बघा मस्त असे ढग वगैरे छान असे दिसत होते. अगदीच मस्त असं हे वातावरण झालेलं.
आई त्याला आता बांधते दोरी. अरे बापरे खूप मोठा आला ना फळ त्याला. मला मोठा आहे मग नजरच नाही त्याच्यावर तर काय. हे काय ग आणलं ना ब्रेड वगैरे बाई. पिल्लूची रिॲक्शन बघू ना. सध्या काहीच काढलं नाही. एवढी कुत्री आली मागे मुद्दाम काढलं नाही. बोली बघू काय काय मागतात ना. पिल्लू कुठे आहे मग. हा रडू नको. तर आता मी पोहोचली माझ्या माहेरी आणि एवढी आमची कुत्री अजून आहेत भरपूर. आणि आईने वाटते मशरी लावली. मी आले खास स्टार फूड बघायला. अगे एवढ्या ट्रॅफिक मध्ये गाडी. आई आई फुलं बघित मस्त आल्यात. कुठे पिल्लू कुठे. हे बाबा फुल बघित मस्त आले. आई कसलं का. नको हा नको तोडू आई. हा नको. गाडीमध्ये आहे बघ ब्रेड वगैरे बघ. हा काय रे. आपण दिसत नाही आपल्याला काहीतरी घ्यायला लागेल. हा गोकर्ण ते निया कुठे निया. तुला आणलं होतं ना मी निया गोकर्ण. आणता तिकडे लावला होता मेला. काय तुमच्या काय करू मी त्या तरी पण इकडे कोंबडी आता देवाने तिकडे ठेवला होता त्या पण नाही जात. गुलाब पण नाही म्हणून मी गुलाब झाड आणला मोठा. तुम्ही गुलाब आणायचा तो काय आणलाय गाडीमध्ये. आलू बुखार पण आणला. आता आलू बुखार घ्यावे तर मारला तर बघा कसली. हे बघ किती मोठा झाला. गवत बघ किती झालंय. पारिजात घ्या पारिजात. अख्खी राडा गेली माझी वाया. मारे देवा. शिट. येतील ना कधीतरी. कधीतरी येतीलच ना. सोनचाफा आहे ना तो. बाप गवतच खूप झालं ते काय. गावात मारायला कोणी भेटेल गेले इथं उभे राहिले बोलले होते पाणी कसं एवढं लांबलाय तर बघते तर त्या तिथे एक आहे पानच आहे ना. इथं दोन आहेत. मी होती दोरी बांधली ना मग इकडे वरला त्याला अख्खा पिकलेत पानं पण त्याची. पानं पिकतील नाही पहिली पानं पिकतील ती करतील. तर आता मी आली तर खास माझ्या स्टार फूट लावल्या त्याला 3 फळ आल्यात. आईने मला फोन केलेला बघण्यासाठी खास आले बी नाही तर मी नसते आली आता. कारण एवढा गवत करतात ना ही. बापरे दरवेळेस मीच देते. आता नाही आई साडी नको वर करू तर दाखवते तुम्हाला माझ्या स्टार फूटला फळ कशा आल्यात ती. तिकडनं माझा भाऊ आलाय पोल्ट्रीतून कामं करत. तो बघ त्याला तर काही कामच होत नाही. शेतीची कामं बिलकुल करी नाही तो. फक्त एक पोल्ट्री काय पोल्ट्री बस. गवत बिवत उगताना तर काहीच नाही. हा मग तयार लागले. फळा बघा लागले मी स्टार फूटला. कुठे किती आहे ना कुठून हा प्रश्न पडला मला. आता मला खूप मोठं लागेल. मग तुला वाटतं का काही दरवेळेस मी ते करते. भारी आता मग मी आवघाडा लावणार आहे ऑनलाईन मागून नर्सरी होती कशावर ना. हा बा हा एक फळ दिदी धूम कर ना. मीठ टाकायला लागेल. मीठ टाक ऑलरेडी असं सगळं ठीक आलाय. थोडस टाक मग थोडस टाकलं तर ओळखून नाही पण पानांसारख्याच दिसतंय ते. आणि तिसरा कुठे नाही आईने कसं शोधता.
आईचा डोळा शार्प आहे त्या बाबतीत. त्या बाजूला आहेत बघ. आई आपण मोठं ठेवलेली आहे. तीच काय? असं समजलं काय? वरती का तिथे 3 आहेत. वरती बघ ना वरती जरा दिसत नाही ते पानं सेमच दिसतात. काय इथून मला दिसत होत्या वरती बॉम्ब मला ते एकच तुला दिसलं. काय माहिती फायदा काय? चार फुटाचे मग इथं बागातून आणते विकायला मी घेत नाही ती मला आपल्याला आवडते. आई याला औषध मारायला लागत कोणती? म्हणजे सगळं झाडाची औषध मारायला लागते ती. मग दोनच दिसत ती या का? तुला नाही दिसत आहे, पानं दिसत आहे. हा एक हा वरती ते तो दोन ताईच्या मागे नको लागू. वरती ते या काही बघ. आई भूक मला पण लागली. चला चल ताईच्या मागे नको लागू. मग तू सांगायला येणार आहे मग. दोनच समजत मला अजून तिसरं तर काय मला काय दिसलं नाही. हा बा काढला का फोटो हा साठू किती मोठा नाग आहे बघ कुठं बघ सफेद तुझा होता अडचण आहे ती तुझा भांगार हा होतं बघ परत दहा होईल इकडे आतमध्ये जातो आयता ते तू पण साईड किती मोठा आहे तो पांढरं ते. कमी मोठा आहे का साप तो होतो इकडे बघतो आई तू माझ्याकडेच बघतो चल जास्त पाहिजे अंदाजे काल पुन्हा तर यायचो यायचं बघा इथून चिंचवच्या सड्डा बघतो तो मुंजरो आला इथं आणली ती काय इथं होती काय एवढी मोठी मी उद्या खत लावायला चालली तर मागं दिसलं इथं सड्ड्या बाई इथून आणली ती हा डोका लागली बघते ती सड्डा तिला दिसला त्याला काय दिली तू काय तो का दिसत पण ते काढतात कांता साप ना कांता काय तो पण बघतो मी पण काळीच आहे ना तो पण काळा आहे पण आई एवढी अडचण ठेवली ही काही कामाची नाही ना काही कामाची नाही माणसाला काही खाऊन घाल तरी पत्ता लागायचा नाही हा सांगा कधी सुधराल तुम्ही विदू का रडतो का विदू छत्री मागतो तो छत्री मागतो का बस मी बसते का रिक्षात काय माहित तर इथे आलेला विदूचा व्हिडिओ कॉल कारण आज आम्ही आलो इकडे लेनाडला ना त्याच्यामुळं आमच्या फोनवर तिने फोन केला म्हणजे माझ्या बहिणीने कारण इथे आईचा साधाच मोबाईल आहे त्यांना व्हिडिओ कॉलवर बघायला त्याला काही भेटत नाही त्याच्यामुळे त्याला व्हिडिओ कॉलवर दाखवत होते आणि फोन कट झाला आईला काही समजलंच नाही आईला वाटलं का पिल्लू कसा काय दिसतोय फोनमध्ये तेव्हा नंतर सांगितलं का अगं फोन कट झाला आहे तेव्हा तर अशी झाली गंमत तर तुम्ही बघू शकता का आईला पिल्लू दिसतोय साईडला आता बघा थोड्या वेळामध्ये फोन कट होईल तर अशा प्रकारे आणि पिल्लूला पण मी तुझी एवढी सवय झाली ना का आता व्हिडिओ कॉल आला तेव्हा तो पण अगदी जवळ येऊन राहिला असं आमचा गुन्हे पिल्लू आम्ही गेलो ना का तो आमच्याच मागे पुढे असतो आणि विधू आला का विधूच्या झोळीजवळ
तर इथे चंदनाची मी ना फांदी मागे थोडी खोसून लावलेली, तोडलेली, आणि तर त्याला मस्त असं कोंब फुटलेलं आहे. आणि हा आहे लाल चंदनाचं झाड, तर बघा किती मोठं झालेलं आहे आणि शेत पण असं मस्त झालेलं आहे. खत मारलं का पीक छान होईल. आणि अशीच मी सगळीकडे असं फेरफटका मारायची. एवढे पाणी घेतो, एवढं पाणी कमी कर, फरक घे. पुसट पुसट कार दिसतंय सगळा, पुसट पुसट कार दिसते मग. बघूला भार दे. मोठी लोकांची हो नाही ले अरे मग स्वतः पैसेच घालवते नुसती. दे 250 रुपये दे मला, मी सोडून देतो पटापट. 100 मध्ये तुला गाड्या धुवून मोठा का 60 रुपये घेतला आता. मी 100 रुपये देतो ना. वर पाणी मार दे. किती गाणी बघ, किती गाणी हाताखाली किती उडी. अरे पायात चप्पल बिप्पल घाल ना भाऊ, बुट्ट घाल ना पायात. मग चप्पल बिप्पल आणली जात नाही का? हे बघ किती गाणी. काढली बघ कुंडीत मी आलं दगवलंय. हो ना, आता कुंडी जगवलाय तेव्हा काय मागे आणली होती पाच. ते तिकडे लावली म्हणून दगड आले खाली, दगड नाही पाहिजे. ते काय कुठं लावा गुलाब आता पण आहे ना, काढून देऊ तुला. मला बघता येईल आता ते काही करू. मला खाता येईल नाही, मला ताला नजर लावली उडला. आई बिना चपलीची नको फिरू. नाही, मला चालताच ये नाही शेतली बघत. मग कशाला चालते. ते आंब्याचे दोन हे गुलाब, हे तुझाच गुलाब. तुझी दिल तर दे हा फांद्या. ते राहू दे तसंच. तर तू लाव नंतर. लावीन मी. कुठं लावशील? कुठं ठेवू? कुठे ठेवू त्याला? कुठं नको करू का बंद? कर. दिसत नाही तू नीट. नीट नाही दिसत. काय नीट नाही दिसत. झूम केलं पण नाही तिथं. क्लिअर नाही दिसत. इथून कर ना, इथून जवळ येतो. इकडे बघ, इकडे बघ ना मम्मी. मम्मी मम्मी आता मी शूटिंग करतो. दीदी
होडामध्ये बस याच असते आलू बुखारा तर लावलेलं आहे. आता बघू तो किती मोठा होतो. नाहीतर काडी पण एवढी द्वारात बोल ना. द्वारात बोल. आवाज थोडे आवाज नाही ना इथपर्यंत. टिंगल नाही करत ना. नाही तर हा आलू बुखार लावलेलं आहे. आता बघू जगतो का माझ्याशी मोठा आणि हा 3 वर्षाचा आहे. म्हणजे कुंडीत लावला होता आपोआप आलेला तो आहे. आता किती येतात ऍक्शन मला म्हणून सांगत. तर आता आलू बुखारचं झाड वगैरे लावून झाले आणि मी थोड्या वेळात आता मी निघतोय. आणि निघताना आईने मला गजरा दिला ना चुईचा. तिला गजरा करायला खूप आवडतो. माझ्या व्हिडिओमध्ये बघितलंच असेल. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करा. आणि तुम्हाला पण अशी झाडं लावायला आवडतात का? मी तर हे झाड बीपासून बनवलेलं. अगदी 2-2.5 वर्षामध्ये ते इतकं मोठं झालेलं. अशीच माझ्या कुंड्यांच्यात बरीचशी अशी झाडं आहेत ती तुम्हाला बघायला मिळतीलच.